विभागांमध्ये स्पर्धा देखील झाली आणि त्या स्पर्धेमध्ये विभागांनी 3-3, 4-4 वर्ष जी कामं होत नव्हती ती कामं 100 दिवसात करून दाखवली, 150 दिवसात करून दाखवली. आणि आम्ही पहिल्यांदा असं केलं की विभागांना सांगितलं तुमचा पेपर तुम्ही सेट करा, तुम्ही ठरवा की 100 दिवसात काय करणार आणि 150 दिवसात काय करणार. आणि त्यांनी ठरवल्या याच्यावरच आम्ही त्यांचं मूल्यमापन केलं. पण मला सांगताना आनंद वाटतो की खूप चांगलं काम त्याच्यामध्ये झालेलं आहे. आणि आता एकीकडे इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करत असताना वेगवेगळी जी क्षेत्र आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र आहे त्याचा पेस आम्ही अजून वाढवलेला आहे, शेतीचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये परवाच आपण बघितलं असेल की एक कार्यक्रम आम्ही परवा केला छत्रपती संभाजीनगरला आणि तो पाथ ब्रेकिंग कार्यक्रम आहे. ज्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी आपल्या जी MSCDCL आहे महावितरण कंपनी यांना वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट दिलं. काय वर्ल्ड रेकॉर्ड केलं आपण, तर आपण एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी 45,911 सौर कृषी पंप हे लावले. आता हे का महत्वाचं आहे, तर आपण जर 2014, 13, 12 असं बघितलं तर आपल्याकडे कृषी पंपाकरता महाराष्ट्रामध्ये 4 वर्षाचं वेटिंग असायचं आणि वर्षाला आपण 22,000, 24,000 पंप लावायचो. आणि आज एका महिन्यामध्ये आपण 45,911 पंप या ठिकाणी लावलेले आहेत. हे अंतर आहे, ही स्पीड आहे आपली. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये मोदीजींनी स्कीम सुरू केल्यानंतर 9 लाख पंप लागले, सौर कृषी पंप. एकट्या महाराष्ट्राने त्या 9 लाखातील 7 लाख पंप लावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचा, आणि मी स्वतः संवाद केला तिथे, सगळे आपण लोकही हजर होतात, शेतकऱ्यांची जीवन बदललं. एक सौर कृषी पंप त्या शेतकऱ्याला दिवसा वीज देतो, रात्री शेतीत जावं लागत नाही, पाहिजे तेव्हा पाणी मिळतं, त्यामुळे तो 3 पिकं घेतो. जो कोरडवाहू होता तो बागायती शेतीवर चाललाय किंवा बागा तयार करतोय. त्यामुळे अशा प्रकारचं ट्रान्सफॉर्मेटिव्ह काम हे आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अशी काही कामं आहेत का की ज्यांच्याबद्दल आपल्याला असं वाटतं की आपण हवी तशी गती त्यांना देऊ शकला नाहीत, ती येणाऱ्या काळात देणार असाल? पण गतीच्या संदर्भात मला हे नेहमी वाटतं की आपली एकूणच गती जी काही आपली कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये कमी आहे. म्हणून मध्यंतरी मी जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत त्याच्या वॉर रूमच्या मिटिंगमध्ये पहिल्यांदा अधिकाऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्टर्सही बोलवले. कारण जेव्हा अधिकाऱ्यांना आपण सांगतो की का गती कमी आहे, ते म्हणतात कॉन्ट्रॅक्टरमुळे कमी आहे. जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला विचारतो त्यावेळेस ते सांगतात आमच्या छोट्या छोट्या परमिशन हे देत नाही. आमोरासमोर बसवलं आणि त्यांना सांगितलं की गती तुम्ही वाढवली पाहिजे. आणि मी सगळ्यांना सांगतो की जगामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट जर 3 आणि 4 वर्षात होतात तर आपल्याला 5 आणि 7 वर्ष का लागावे. आणि म्हणून आता प्रयत्न हा आहे. तसा विचार केला तर आपली पहिली मेट्रो जी आहे महाराष्ट्रातली ती 11 वर्षात झाली. आता आपण 5 वर्षात मेट्रो करतो. पण 5 वर्षांनी माझं समाधान नाही आहे, 3 वर्षात झाली पाहिजे. आणि म्हणून ती गती वाढवण्याकरता अधिक वेगाने आपल्याला काम कसं करता येईल त्याच्यातल्या. आणि म्हणून हे जे काही आपण जे 100 आणि 150 दिवसाचे कार्यक्रम घेतले यातला एक महत्त्वाचा टप्पा काय होता, तर प्रशासनाला गती देणे. आणि प्रशासनाला गती देण्याचा अर्थ काय केला आपण, तर इतकी ब्युरोक्रेसी आपण तयार केलेली आहे. एक फाईल डेप्टी सेक्रेटरी म्हणजे अंडर सेक्रेटरी मग डेप्टी सेक्रेटरी अशी फिरत फिरत वर्षभरानेच परत येते. ते सगळं कट केलं आणि हे कट करण्याकरता कुठलाही कन्सल्टंट लावला नाही. मी सांगितलं वर्षानुवर्ष विभाग काम करतायत, विभागांना माहिती आहे, विभागांनाच जबाबदारी दिली, त्यांच्याच कमिट्या केल्या, त्यांनाच सांगितलं 10 स्टेप असतील तर 3 स्टेप करा, 8 स्टेप असतील तर 2 स्टेप करा. असं करून ते सगळं आम्ही कट करत करत आणलं. तर मला असं वाटतं की आता आम्ही बऱ्यापैकी ते करू शकलो आहे. त्यामुळे ही जी गती आहे कुठल्याही गोष्टीची ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो की राईट टू सर्व्हिस ॲक्ट याच्या अंतर्गत आमच्या असं लक्षात आलं की आपल्याला गती द्यायची आहे, त्याच्यात सुधारणा आणायची आहेत. तर त्याच्यावर आम्ही काम सुरू केलं. आमच्या लक्षात आलं की जवळपास 90% जे काही लोकांना सर्व्हिसेस लागतात त्या सर्व्हिसेसची संख्या फक्त 40 आहे. म्हणजे आपण 1200 सर्व्हिसेस देतो
पण त्यातल्या 40च सर्व्हिसेस आणि स्कीम्स अशा आहेत की ज्या 90% लोकांना वारंवार